कोथरूड पोलीस ठाण्यातील महिलांवरील अन्यायाविरोधात वंचित बहुजन आघाडीचा निषेध। पुणे येथील कोथरूड पोलीस ठाण्यात 1 ऑगस्ट रोजी एका विवाहित महिलेसोबत तसेच संबंधित प्रकरणात न्याय मागणाऱ्या सामाजिक संघटनांच्या महिला कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अश्लील आणि जातीवाचक भाषेत शिवीगाळ करत बंद खोलीत अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली। या प्रकाराचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे। या प्रकरणात संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे पुणे शहर व जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे। मात्र पोलीस प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही। या संदर्भात अहमदनगर जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून खालील मागण्या मांडण्यात आल्या आहेत। पीडित महिलांची त्वरित फिर्याद नोंदवावी। कोथरूड व औरंगाबाद येथील संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा। पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। घटनेची सखोल चौकशी व्हावी व संबंधितांना निलंबित करण्यात यावे। या निवेदनावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष योगेश साठे, जिल्हा सल्लागार जी.डी. शिरसाट, योगेश गुंजाळ, राजू भिंगारदिवे, गणेश राऊत, संदीप वाघमारे, रोहिदास डोकड़े, संकेत शिंदे, रियाज शेख, गोविंद आठवले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। 1 ऑगस्ट 2025 रोजी औरंगाबाद येथील विवाहित एक 25 वर्षीय तरुणी आपल्या सासरी मारहाण होत असल्या कारणाने ती काही सामाजिक महिला कार्यकर्ते यांच्या संपर्कात येऊन ते पुणे येथे दिलासा सेल येथे आले होते। त्यांच्या राहण्याची सोय त्यांच्या एक याच्यामध्ये सेलमध्ये केली होती, पण तिथं काही मुलीचे सासरे काहीतरी IPS अधिकारी रिटायर असल्यामुळे त्यांनी पोलिसांचा दबाव आणून स्थानिक पोलीस स्टेशन संभाजीनगर येथील पोलीस घेऊन आणि कोथरूड पोलीस स्टेशनचे यांच्या संगनमताने त्या मुलींच्या रूममध्ये घुसले आणि तिथं त्यांच्या रूममध्ये जाऊन अश्लील हावभाव परत लज्जा उत्पन्न होईना असे काही महिला, एक पोलीस कॉन्स्टेबलनी आणि पोलीस कर्मचारी यांनी तिथं हे केलं। त्यामुळं त्याच्यानंतर त्यांना उचलून घेऊन कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि तिथं त्यांना आवर्च्या भाषेमध्ये अश्लील भाषेमध्ये जातीवाचक शिवीगाळ केली आणि दिवसभर कोणताही गुन्हा दाखल नसताना त्यांना कमीत कमी 11 तास त्यांना तिथं दामून ठेवण्यात आले आणि रात्री 12 वाजता सोडण्यात आलं। याबाबत काही सामाजिक महिला कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यानंतर आमच्या वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय अंजलीताई आंबेडकर, तसेच युवा नेते सुजातदादा आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये तिथं गेले आणि वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराचे काही पदाधिकारी तिथं धरणे आंदोलन करून रात्रभर थांबलेले होते। पण तिथल्या काही पोलीस आयुक्त आणि अप्पर पोलीस आयुक्त आणि कोथरूड पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी कोणत्याही धरणे आंदोलनाला, आमच्या कोणत्याही मागणीला दाद न देता उलट त्यांच्यावर उडवडीचे उत्तर देत त्यांना टाळून लावलं आणि तिथं सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असताना पीडिताचे तुम्ही तातडीने, पीडित कोणतेही असो, मग महिला असो पुरुष असो, पीडित असल्या त्याची कोणतीही फिर्याद ही आपण तत्काळ घेतली पाहिजे असे आदेश असताना सुद्धा यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केले। त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध नोंदवतो। त्याचबरोबर त्यांच्यावर अॅट्रॉसिटीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा। त्याचबरोबर जे कर्तव्यात कसूर केली त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आम्ही वंचित बहुजन आघाडी अहिल्यानगर शहराच्या वतीने आणि जिल्ह्याच्या वतीने मागणी करत आहोत, युवा आघाडी सोबत घेऊन।